125 वर्ष जुन्या प्रभादेवी पुलावर अखेर हातोडा चालवला गेलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनानंतर तिथल्या आंदोलकांनी माघार घेतली आहे आणि आता नवा पूल वर्षभरात उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलंय। काल रात्री 10 वाजल्यापासून पूल वाहतुकीसाठी बंद केला गेला आणि आता 60 दिवस या पुलाचं काम चालणार आहे। इथल्या स्थानिकांनी हा पूल पाडण्यासाठी विरोध केलेला होता, मात्र आता 125 वर्ष या प्रभादेवी पुलावर अखेर हातोडा चालवला गेलाय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। नंदकिशोर, आताची नेमकी काय परिस्थिती आहे, हे पाडकाम कुठपर्यंत आलंय पुलाचं? नक्कीच जर पाहायला गेलं तर काल रात्री हा जो प्रभादेवी जो एलपी स्टँड पूल आपण म्हणतो तो रात्री 10 वाजता बंद करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर रात्री लेट ह्या संपूर्ण रस्त्यावरून जी वाहतूक जाते ती बंद करून जो दोन्ही साईडला जे खोदकाम आहे, रस्त्याचं जे खोदकाम आहे ते सध्या केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि पूर्ण खोदकाम करायला एकूण 60 दिवसांचा अवधी जाणार आहे आणि आज किंवा उद्या या पूर्ण जे पुलाचं जे तोडकाम आहे ते सुरू करण्यात येईल। मात्र जर पाहायला गेलं तर स्थानिकांचा विरोध आहे, त्याच्यामुळे मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त सुद्धा या संपूर्ण परिसरात असलेला आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर पाहायला गेलं तर हा पश्चिम भागातील एक महत्त्वाचा पूल आहे। मोठी वाहतूक आणि मोठी पश्चिम भागातून पूर्व भागात जाण्यासाठी एक महत्त्वाचा पूल मानला जात होता आणि तोच आता बंद झाल्यामुळे कुठेतरी या भागात वाहतूक कोंडी आता मोठ्या प्रमाणात होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर या संपूर्ण भागातले जे लोकांचा जो विरोध आहे तो कायम असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर पाहायला गेलं तर ही समोरची आपण बिल्डिंग बघतो की ही बिल्डिंग जी आहे ती पुनर्वसनामध्ये जाण्याची जी शक्यता आहे ती सांगितली जाते आणि ह्या पुलाच्या ज्या पूर्व भागाला जी एक बिल्डिंग आहे ती सुद्धा पुनर्वसनामध्ये जाण्याची शक्यता आहे। मात्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर 2 वेळा म्हणजे एप्रिल महिन्यात सुद्धा या ठिकाणी पूल पाडत असताना कुठेतरी इथल्या नागरिकांचा विरोध दर्शवला होता किंवा परवा सुद्धा याच ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांनी विरोध दर्शवलेला आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे कुठलेही इथले स्थानिक जे लोक आहेत त्यांच्याकडून आक्रमक भूमिका होऊ नये याच्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो पोलीस बंदोबस्त आहे तो सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक जे आहे ते या ठिकाणी खरं तर रात्रभर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि बॅरिकेटिंगच्या बाहेर सुद्धा खरं तर वाहतूक पोलीस असू दे किंवा मुंबई पोलीस असू दे या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र एका बाजूला पाहायला गेलं तर ह्यामुळे मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती होणार आहे। अनेक ज्या बस आहेत त्या परळ डेपोत येत असतात, त्यामुळे परळ डेपोत जाण्यासाठी कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग चिंच पोकळी करत करी रोडवरून पुन्हा एकदा या भागात म्हणजे परळला येण्यासाठी बस येतील। मात्र यामध्ये भाडेवाढ किंवा इतर सर्व गोष्टी आल्या, मात्र हेच ठिकाण जे आहे ते खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक या ठिकाणी होत असते। खरं तर 125 वर्षांचा हा पूल आहे आणि जवळपास 60 दिवस या संपूर्ण संपूर्ण पाडकामाला दिलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत आता 1 ते 2 दिवसात या पूर्ण पुलाचे जे पाडकाम आहे ते सुरू करण्यात येईल। मात्र हा पूल बनण्यासाठी नेमके किती दिवस लागतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।